माझं नाव सागर ईश्वर चौधरी. हां. माझं स्कल्पचर बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स स्कल्पचरमध्ये शिक्षण झालेलं आहे. आणि आता सध्या म्हणजे मूर्तिकलेमध्ये या व्यवसायामध्ये 4-5 वर्षापासून आम्ही काम करतो आहे. अजून तुमचं जे शिक्षण झालं ते कुठे झालं आहे? भंगाड़े गोल्ड की इस खूबसूरती को देखिए। इसकी कारीगरी सचमुच बेमिसाल है। आज ही आइए और अपनी पसंद चुनिए। ये सिर्फ गहना नहीं, आपका गौरव है। माझं शिक्षण MJ कॉलेज जळगावला इथे झालं. आता हे जे तुम्ही गणपती बनवता वगैरे, बरोबर आहे, मागच्या 4 वर्षापासून तुम्हीच सांगितलं की 4 वर्षापासून चालू आहे तुमचा हा व्यवसाय, तुम्ही हे केलेला आहे. तर भविष्यात अजून तुम्हाला काय काय बनवण्याची इच्छा आहे किंवा तुम्ही काय काय कोणत्या कोणत्या याच्यात मूर्तीचं हे केलेलं आहे? मी सध्या तरी म्हणजे स्कल्पचर, आमचा व्यवसाय मेन स्कल्पचर आहे. म्हणजे फायबर म्युरल्स वगैरे मोठे मोठे आम्ही स्कल्पचर बनवतो, म्युरल्स बनवतो. तो व्यवसाय लहानपणापासून या क्षेत्रात आवड होती, म्हणून म्हणजे यात आम्ही काम करतो आहे. आता ही जे तुम्ही मूर्त्या बनवल्या आहे तर हे कोणत्या मातीच्या आहे, काय आहे, यांचं कलरिंगचं काय विषय असतो तुमचा? ह्या सर्व मूर्त्या इको फ्रेंडली म्हणजे आम्ही या शाडू मातीमध्ये बनवतो. शाडू मातीमध्ये कलरिंग आम्ही नॅचरल तसे ठेवलेले आहे. हे म्हणजे हा लगेच 5 ते 6 तासात लगेच विसर्जन होतं. विसर्जनाला एकदम इझी आहे. आता हे गणपतीची मूर्ती सोडून तुम्हाला भविष्यकालीन किंवा तुम्हाला भविष्यात तुमचं काय एम आहे बा तुम्हाला ह्या मूर्त्या बनवण्याची इच्छा आहे, जसं छत्रपती महाराज वगैरे वगैरे? भविष्यात मोठे मोठे स्कल्पचर सुद्धा करायची इच्छा आहे. प्लस मोठे गणपती सुद्धा करायची इच्छा आहे, चांगले मोठे मोठे. मग तुमची वाटचाल कशी चालू आहे त्या बाबतीत? आमची वाटचाल आता सध्या तरी आम्ही थोडंसं म्हणजे एक मोठी मूर्ती आम्ही घडवत आहे. मोठी कमी, तिची हाईट कमी 16 फूटपर्यंत आहे. आता एक मूर्ती आम्ही त्याच्यात मोठ्या क्षेत्रामध्ये मोठ्या मूर्त्या बनवण्यामध्ये आम्ही आता जस्ट पाऊल ठेवलेला आहे. हळूहळू पुढे आम्ही तो वाढवणार पुढच्या वर्षी. आता हे मागच्या 4 वर्षामध्ये फक्त तुम्ही गणपतीच्याच मूर्त्या बनवल्या का काही वेगवेगळ्या बनवल्या? हो, भरपूर वेगवेगळ्या मूर्त्या बनवल्या आम्ही. कोणत्या कोणत्या? आम्ही श्रीकृष्णाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या आहेत, चांगले म्युरल्स बनवले आहेत, मोठे महापुरुषांचे पुतळे बनवले आहेत. त्यापैकी बऱ्यापैकी काम आम्ही अहमदाबादलाच आमचं अहमदाबादला जातं इथून. आता भविष्यात तुम्ही काही स्वतःचं ठरवलं आहे का अजून काही? हो, आता स्वतःचा हा स्टुडिओ आम्ही स्वतःचा आता स्टुडिओ टाकला, कलाकार स्टुडिओ आमच्या स्टुडिओचं नाव आहे. आता हळूहळू आम्ही त्याला मोठा अजून डेव्हलप करू. आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा.